दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण हे जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली। याबाबतचे मन हेलावून टाकणारे दृश्य समोर आलेले आहे। अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिक पुरते घाबरल्याचं पाहायला मिळालं। नागरिकांनी एका ठिकाणी जमत एकमेकांना आधार देखील दिला। तर या स्फोटाची जी दृश्य आहेत ती सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहेत। जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ यामध्ये पाहायला मिळाली। हा स्फोट इतका भयानक होता की दूरपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला। आजूबाजूच्या वाहनांनी देखील या स्फोटामध्ये पेट घेतला आणि तिथेही नुकसान झालेलं आहे। जवळपास 9 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि अनेक जण हे जखमी झालेले आहेत। आपला जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील दृश्यामध्ये कैद झालंय। हे दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस हा स्फोट झालेला होता। स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला आणि हा स्फोट झाल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरू झाली आणि हीच दृश्य तिथल्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत। खरं तर हा संपूर्ण रहदारीचं हे ठिकाण होतं, रहदारीचा रस्ता होता। वर्दळ या ठिकाणी असते आणि याच ठिकाणी हा मोठा स्फोट झाला। अनेक जण खरं तर संध्याकाळची वेळ 7 वाजण्याची वेळ आणि त्याच वेळेस अनेक जण बाहेर पडलेले असतात आणि त्याच दरम्यान हा स्फोट घडला। या नागरिकांची आपण धावपळ या दृश्यांमध्ये पाहू शकतो आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उर्वशी कोना आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। उर्वशी, दिल्लीमध्ये हा भयानक स्फोट 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास देखील केला जातोय। 2 जणांची नावं समोर आलेली आहेत। कुणी ही कार विकत घेतली होती या संदर्भात देखील माहिती मिळाली आहे। आणखी काय अपडेट समोर आले? नक्कीच आपण बघतोय की सकाळच्या दरम्यान एनएसजी कमांडोज ऑन फील्ड परत पोहोचले आहेत। पार्किंगच्या इथे ते पोहोचले आहेत आणि तिथे ते चौकशी करतायत। ते त्यांना जे एक पेट्रोलिंगचा त्यांचा जो काम असतो ते तिथे करतायत। तसंच आपण बघतो तर सगळ्याच एजन्सी म्हणजेच फॉरेन्सिक आयबी बरोबरच जे बाकीच्या एजन्सीज आहेत ते पूर्णपैकी सतर्क ऑन ग्राउंड तर आहेत। बरोबरच तिथे जो साईट आहे तिथून सगळ्या ज्या एव्हिडन्सेस आहेत, सगळ्या ज्या पुरावे आहेत ते कलेक्ट करून नेमकं काय एक निष्कर्ष निघतो त्यावरती आता लक्ष असेल। कारण की पहिले असं बोलत होते की सीएनजी ब्लास्ट आहे, त्यानंतर हळूहळू कळालं की ह्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे आणि हे नुसतं सीएनजी ब्लास्ट नसणार। बरोबरच आपण हेही बघतोय की अमित शाह जे केंद्रीय गृहमंत्री आहेत ते स्वतः त्यांनी स्टेटमेंट रिलीज केली आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे I-20 कार मध्ये जे आहे हा ब्लास्ट झाला आहे। सध्या ज्या सीसीटीव्ही फुटेजेस बाहेर येत आहेत त्यात हे समजून येतो आहे की 3:18 जी आहे ही गाडी I-20 गाडी जी व्हाईट कलरची दिसते ती पार्किंग चांदनी चौक आणि रेड फोर्ट इलाक्याच्या इथे मोठ्या लेवलवर एक पार्किंग असते। त्या पार्किंग मध्ये 3:18 आहे आणि 3 तास तिथेच पार्किंग मध्ये होती आणि त्यानंतर जे आहे हे बघितलं गेलंय की 3 तासानंतर कोणतरी येऊन बसला आहे आणि त्याचा एक हाफ फेस म्हणजे अर्धा चेहरा एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येतोय, जिथे आपल्याला तो माणूस हात बाहेर काढताना दिसतोय आणि पुढे त्या पूर्ण सिग्नलला क्रॉस करताना दिसतोय। आता ज्या प्रकाराने या सीसीटीव्ही फुटेजेस आहेत हे नुसतं कम्प्लीट जे आहे नाहीये दिल्ली पोलिसांसाठी, म्हणून दिल्ली पोलीस सध्या 100 पेक्षा असे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत। मग ते चांदनी चौकचे दुकानं म्हणा किंवा रेड फोर्टच्या एरिया जिथे स्वतः दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, सिग्नल वरती आहेत, डिवायडर्स जे आहेत त्याच्यावरती आहेत, त्या सगळ्यांना आता सध्या दिल्ली पोलीस काल रात्रपासून जे आहे त्याची पाहणी करती आहे आणि त्याला चेक करती आहे। नेमका कारण की कालपर्यंत जो नाव येत होता तो नदीमचा येत होता। आता हे सांगितलं जात आहे की तारिक नावाच्या माणसाला नदीमने ही गाडी दिलेली। आता तारिकचं कनेक्शन जो आहे जम्मू काश्मीर मध्ये जे आहेत जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा अटॅक झालेला त्याच्याशी जुडलेला दिसतोय आणि तोच तारिक नाव आता परत येतोय, म्हणून तो कनेक्शन आहे का ते बघितलं जात आहे। एक दुसरं हे पण बघितलं जात आहे की काल ज्या प्रकाराने
एका डॉक्टरला फरीदाबादमध्ये पकडलेलं, इतक्या सगळ्या RDX ला घेऊन त्याचं कनेक्शन आहे का तेही आता सध्या बघितलं जात आहे. एक गोष्ट महत्वाची ही बघायची ठरेल की ऑपरेशन सिंदूर नुकतंच काही महिन्यापूर्वी झालं आहे. तेव्हा भारताने हे मोठ्या प्रमाणाने सांगितलं होतं की काही ऍक्शन ऑन ग्राउंड कोणत्याही दहशतवादापासून अगर दिसलं तर ते ऍक्ट ऑफ टेरर मानलं जाणार. म्हणजे ऍक्ट ऑफ दहशतवाद. आणखीन एक खरं तर एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. त्या बातमी संदर्भात देखील तुमच्याकडनं अपडेट घ्यायची आहे. एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर राजधानी लगतच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अलर्ट झालेले आहेत. पोलिसांनी दिल्ली लगतच्या भागामध्ये सर्च ऑपरेशनही सुरू केलंय. सेंटर दिल्ली पहाडगंज या भागामधील हॉटेल्समध्ये पोलिसांनी झाडाझडती सुरू केलेली आहे. या भागातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉजिंग, बोर्डिंग मध्ये राहणाऱ्या नागरिकांची पोलीस माहिती घेत आहेत. प्रवासी गाड्यांचाही पोलीस तपास करताना दिसत आहेत. तर अनेक घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडत आहेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे आणि या संदर्भात बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत. उर्वशी, या दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर राजधानी लगतच्या जिल्ह्यांमध्ये आता पोलीस अलर्ट झालेले आहेत. सर्च ऑपरेशन केलं जात आहे. कशा प्रकारे हे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे? नक्कीच सगळ्या ज्या एरियाज आहेत, मग ते जवळच्या असो किंवा ज्याप्रमाणे टुरिस्ट जिथे जिथे आलेत त्या सगळ्यांचं सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. हे बघा, महत्वाचं हे आहे की रेड फोर्ट एरिया जो आहे, लाल किल्ल्याचा जो एरिया आहे, तो एक टुरिस्टच्या लिस्टमध्ये असतो. तर तिथे मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट असतात. तसंच नव्हे तर जो स्पॉट सिलेक्ट केला गेलाय म्हणजे चांदनी चौक, रेड फोर्ट, जिथे खूप गर्दी असते आणि ते पण 7 वाजताची वेळ. म्हणजे एकाने किती प्लॅनिंग अनुसार हे काय प्लांट केलाय का हेही बघणं गरजेचं असेल एक. आणि म्हणूनच वेगळ्या वेगळ्या जागी झाडेझाडी सुरू आहे. दिल्ली पोलीस प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन बेसिकली आयडेंटिफाय करते की कोण नदीम नावाचा किंवा कोण अजून जे बाकीचे रिलेटेड नाम आहेत त्याच्या संदर्भात कोण आहे का, कनेक्शन आहे का, तेही सध्या बघितलं जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आपण वेगवेगळ्या लेवलवर बघतो की पोलिसांचे पथक, मग दुसऱ्या इंटेलिजन्सचे पथक जे आहेत ते ऑन ग्राउंड एकदम ऍक्शन मोडवर दिसून येत आहेत. पहाडगंज एरिया आहे, नवी दिल्लीचा पूर्ण सेंट्रल दिल्ली ज्याला म्हणतात तो एरिया आहे. त्या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी चेकिंग सुद्धा सुरू आहे. म्हणजे नुसतं हॉटेल्स नव्हे तर रेल्वे स्टेशन बरोबरच रोड सगळ्या ठिकाणी जे आहे नाकाबंदी करून लोकांची चेकिंग होतीये आणि खास करून टुरिस्ट यांना पण बघितलं जात आहे. कारण की ज्या प्रकाराने ही गाडी आहे ती गाडी तर हरियाणा नंबर प्लेट आहे, पण गाडी कोणाला विकली गेली. महत्वाचं पोलिसांनी हे पण शोधलं आहे की कोणी पार्किंग लॉटवर पार्क केली, कोण तो पर्सन होता, सस्पिशियस पर्सन, सस्पिशियस माणूस, आणि तो कोण पार्किंग लॉट वरून त्या सिग्नल पर्यंत घेऊन जातोय. ते दोघेही एकच माणूस आहे का तेही बघितलं जात आहे दिल्ली पोलिसांकडून. म्हणून इन्व्हेस्टिगेशन प्रत्येक पातळीवर केली जातीये. प्रत्येक पातळीवर प्रत्येक अँगलला सध्या चेकिंग सुरू आहे आणि कोणतंच अँगल सोडलं जात नाहीये एजन्सीज कडून, हेही समजून येतं. उर्वशी, खरं तर आणखीन एक महत्वाची बातमी, कारण अनेक घडामोडी आता घडताना दिसतात. दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये एक महत्वाची माहिती म्हणजे गृह मंत्रालयामध्ये आज महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीमध्ये NIA, दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर विभागातले अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर आज गृह मंत्रालयामध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. दिल्ली स्फोटाबाबत आताची एक मोठी बातमी समोर आली आहे. स्फोटाआधी 3 तास पार्किंग मध्ये ही कार उभी होती. दुपारी 3:19 कार पार्किंग मध्ये उभी होती. तर 6:48 ही गाडी पार्किंग मधून निघाल्याचं कळतंय. कार कुणी पार्क केली आणि परत कुणी नेली या संदर्भात आता माहिती मिळवली जाते. तर दिल्ली पोलिसांकडून आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून आता संपूर्ण तपास केला जातोय. ही जी कार या स्फोटामध्ये वापरलेली होती ती जवळपास 3 तास या पार्किंग मध्ये उभी होती. दुपारी 3:19 ही कार जी आहे ती पार्किंग मध्ये आणली गेली आणि त्यानंतर 6:48 ही कार पार्किंग मधून निघाल्याची काही दृश्य या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत. एक व्यक्ती या कार मध्ये आपल्याला बसलेला दिसतोय.
आणि पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी यांच्याकडे जाऊयात। उर्वशी, या संदर्भामध्ये, या घटनेसंदर्भामध्ये आज गृह मंत्रालयामध्ये बैठक देखील घेतली जाणार आहे। हा तपास कशा प्रकारे केला जातोय, काय हाती नेमकं लागलंय हे देखील या बैठकीनंतर कळणार आहे। सोबतच एक महत्त्वाची माहिती, तुम्ही काही वेळापूर्वीच सांगितलेलं होतं की कशा प्रकारे ही कार किती तास पार्किंग मध्ये उभी होती, या गाडीमध्ये कोणतरी व्यक्ती बसलेला दिसतोय आणि ती व्यक्ती म्हणजे ही कार नेमकी कुणी या पार्किंग मध्ये आणली या संदर्भात देखील माहिती मिळवली जाते। नक्कीच या बैठकीवरती सगळ्यांचं लक्ष आहे का माहिती, कारण की काल रात्रपासून एजन्सीज जे आहेत त्या वेगळ्या वेगळ्या अँगलने त्यांची चौकशी सुरू झाली आहे। तर काय एक निष्कर्ष लागलाय किंवा काय सगळे पुरावे आतापर्यंत मिळाले त्यावरती डिस्कशन होणार आहेत। काल ज्या प्रकाराने जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्पॉटवर पोहोचत होते त्याच्या काहीच वेळापूर्वी स्वतः आयबी डिरेक्टर आणि एनएसजी आणि बाकीचे ज्या एजन्सीज आहेत त्याच्या डिरेक्टर लेवलच्या ऑफिसर्स जे ऑन ग्राउंड दिसलेले आणि त्या सगळ्यांनी जी आहे पाहणी केली आहे त्या एरियाची, म्हणजे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतलं गेलं आहे आणि त्यानंतर प्रायमा फेसी काय दिसतं आहे या बैठकीनंतर काय सरकार अनाउन्स करतेय त्यावरती सुद्धा लक्ष असेल काही, कारण की 1 ते 2 तासाच्या नंतर आपण हे बघितलेलं की केंद्रीय गृहमंत्री स्वतः त्यांनी स्टेटमेंट बाहेर काढलेली आणि त्यांनी सांगितलेलं की कशा प्रकाराने हा स्फोट झाला आहे। सध्या त्यांनी हेही सांगितलं की दहशतवाद आला असं सांगता येणार नाही कारण की चौकशी सुरू आहे, पण मात्र चौकशी प्रत्येक अँगलने सुरू आहे हे सांगितलं गेलेलं। केंद्रीय एजन्सीज अंडर जितक्या पण सगळ्या प्लॅटफॉर्म्स येतात, मग ते कोणत्याही फोर्सेस म्हणा किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणा, सगळ्या सतर्क मोडवर, ऍक्शन मोडवर दिसत आहेत। तिथे आपल्याला हेही बघता मिळतात की सगळ्या आपल्या आपल्या लेवलवरती इन्व्हेस्टिगेशन करतायत, मग ते दिल्ली पोलीस म्हणा, दिल्ली स्पेशल क्राईम ब्रांच म्हणा किंवा बाकीच्या ज्या दुसऱ्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत केंद्रीय लेवलच्या ते म्हणा, त्या सगळ्या आता एकत्र येतील। त्यांनी काल रात्रपासून ते आतापर्यंत काय पुरावे त्यांनी गोळा केलेत ते सगळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर ठेवणार आहे आणि नंतर पुढे काय इन्व्हेस्टिगेशनचा एक भाग असेल ते बघणं गरजेचं असेल, म्हणून ही बैठक खूप महत्वाची आहे जी 11 वाजता आहे। त्यानंतर ज्या प्रकाराने आतापर्यंत जे सीसीटीव्ही फुटेजेस आले त्याच्याने काही डॉट्स जॉईन होत आहेत, पण पूर्णपैकी जे रांग आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन क्लिअर झालं नाहीये आणि म्हणूनच 100 पेक्षा असे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत जे दिल्ली पोलीस सध्या बघती आहे, हेही समजून येतं। नक्कीच उर्वशी, तर अनेक महत्त्वाच्या खरं तर घडामोडी यामध्ये घडताना दिसत आहेत, बैठका होत आहेत आणि त्या संदर्भात कशा प्रकारे नेमका तपास केला जातो याकडे लक्ष लागण्याला असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।